मी प्रथम स्पष्ट करतो की मी जरी मराठा जन्माला आलो असलो तरी मी आज मराठा म्हणून बोलत नाही। शिवाजी महाराजांचा जो विचार होता त्या विचाराच्या आधार घेऊन जसं जी संकल्पना महाराजांनी मांडली त्या काळात की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच भूमिकेतनं काय मुद्दे या ठिकाणी मला सर्व त्यामुळे मी व्यक्तीच्या माझ्या वतीने नाही तर आपल्या जनरेशनच्या वतीने मला आपल्या अगोदरची जी पिढी आहे जे राजकारणात होते त्या सर्वांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला। मला जर विचारलं तर हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला फक्त राजकारणच झालं। याच्यावरती आजपर्यंत ना कोणी खुलासा केला। वास्तविकरित्या या सर्व लोकांना आपल्यापेक्षा आपल्या अगोदरच्या पिढीच्या लोकांना आपण मतदान केलं, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारायचा आपला अधिकार आपला हक्क आहे। आपला म्हणजे माझा एकट्याचा नाही सर्वांचा महाराष्ट्रातला की असं का, कारण की जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत हा प्रश्न आरक्षणाचा मार्गी लागणार नाही। मग त्या ठिकाणी आता लिहिलं असेल किती दिवस मागायचं आता हिसकवायचं, आपण हेच करणार आहोत का। आपल्याला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघाले त्यात कुठेही हिंसा घडलेली दिसली नाही, पण किती दिवस तुम्ही ह्या मराठा समाजाचा अंत बघणार आहात। ठीक आहे तुम्ही नाही केलं नाही पण त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे का नाही, कारण की उद्या आपल्या सगळ्यांची पुढची पिढी आहे ती जेव्हा आपल्याला जाब विचारेल कुठल्या तोंडाने शर्मेने लाज घालावी लागेल। त्यामुळं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे, कारण की अजूनही तेच सत्तेत आहे, त्यांना त्यातली सखोल माहिती आहे, सगळंच माहिती आहे त्यांना। आणि त्यामुळं ह्या संपूर्ण मराठा समाजाचे ज्या व्यथा आहेत त्या एवढ्याच आहेत। एक म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढे वर्ष प्रलंबित का राहिला, दुसरा त्यावेळेस सत्तेत असणाऱ्यांनी का प्रश्न सोडवला नाही याचे उत्तर द्यावे। मंडल आयोग वेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही, पंतप्रधान VP सिंग होते, मंडल आयोग ते जेव्हा पंतप्रधान असतानाच मंडल आयोग लागू केला। ऑगस्ट मला वाटते 90 साली आणि महिना ऑगस्ट सप्टेंबर असेल, त्यावेळेस प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलं, पण मात्र मराठा समाजाचं सोयीप्रमाणे सोय हा शब्द नीट आहे का, सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला। असं का झालं, त्यावेळेस वास्तविकरित्या आपण जर पाहिलं हा स्टेट इश्यू आहे, त्याच्यात संपूर्ण पुढाकार जर घ्यायला हवा होता तो राज्याने घ्यायला पाहिजे होता। त्यामुळं त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे कोण असतील त्यावेळेसचे संपूर्ण मंत्रिमंडळाचे सदस्य असतील यांनी का ह्याच्यावर हा म्हणजे त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं गरजेचं की
सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांची मागणी आहे. कळू द्या ना एकदा की का झालं नाही. इतरांचं अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही. त्यांचा जो त्यांना न्याय मिळाला, त्यांना दिला गेलाय तो योग्यच आहे. पण मराठा समाजाचं एवढंच मागणी आहे, तर प्रत्येकाला न्याय, तर आमच्यावर अन्याय का? आणि ज्यांनी अन्याय केला ते सत्तेत होते, त्यांनी त्याचं उत्तर देणं गरजेचं. विषयांतर करून विषय चालत नाही. मला आजपर्यंत समजलं नाही की एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला वेगवेगळे मोर्चाला असं हीच लोक प्रोत्साहन करतात की तुम्ही पण करा, तुमच्यावर गदा येणार. आमचं कोणाचंच म्हणणं नाही की त्यांचे अधिकार काढून घ्या, त्यांना दिले ते तसेच ठाम राहिले पाहिजे, पण ह्यांना तरी द्या. काय म्हणजे काय मराठा समाजाने असं काय पाप केलं? मी सुद्धा विचार करतो की सगळ्यांना जर तुम्ही द्यायचं नव्हतं तर कोणालाच द्यायचं नव्हतं, आणि तुम्ही सगळ्यांना देताय आणि ह्या समाजाला वगळताय का? लोकांना आता मला सांगा, आज या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मुद्दा काय मांडला होता की सर्व धर्म समभाव. आज सगळ्यात मोठं पाप ह्या लोकांनी काय केलं असेल तर जाती तेढ निर्माण करायचं काम केलं. आज सगळे जाती धर्मातले लोक एकत्र एकजूटपणे राहिले पाहिजे. आज मला सांगा की जर मराठा समाजाला त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात ती भावना राहणार ना, आपल्यावरती अन्याय झाला. आणि हे सारखं जे ती दरार म्हणा किंवा ती जी फूट आहे ती वाढत जाणार. कशा करता? काय कारण आहे? मग ह्या लोकांनी एवढं पाप करायचं काय कारण होतं का? उत्तर तर देणार नाही. पण मात्र असं संपूर्ण विचारवंतांच्या माध्यमातून काहीतरी घडून आणणार. बेसिक फॅक्ट्स आहे. आजपर्यंत कोणी बोलायला गेलं, बोलत का नव्हतं तर कुठेतरी आपल्यावरती गदाई, आपल्याकडे कोणतरी नोकरीत असतं किंवा माझ्यावरती काहीतरी संपूर्ण कारस्थान लढत असते म्हणून लोक बोलत नव्हते. आज ती परिस्थिती राहिली नाही. आज माझं कळकळीची विनंती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद हे सर्वजण यात जेवढे मराठा समाजाचे पक्ष विरहित, जेवढे मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत आणि मराठा समाजा व्यतिरिक्त जे आमदार खासदार आहेत, या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून. कारण मराठा समाज जे आमदार खासदार एवढ्यांची जबाबदारी नाहीये हा प्रश्न सोडवण्याकरता किंवा मार्गी लावण्याकरता. पण बाकीचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी याच्याकरता आहे, कारण की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत आणि त्या समाजातल्या लोकांनी तुम्हाला तुमचे मतदार या नात्याने मतदान केले. आणि एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, नैतिक दृष्टी हे सोडवणं गरजेचं, नाही तर फार मोठा अनर्थ होईल आणि याला जबाबदार ही सगळे असते. परीक्षेच्या संदर्भात बोललं जातं, ठीक आहे, करोनाचं सावट आहे, पण ज्या वेळेस परीक्षा तुम्ही घ्याल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घ्या. आरक्षणाचा ज्यावेळेस निकाल लागेल आणि तो लागणारच. आज तसं जर झालं नाही तर न्याय व्यवस्थेकडे आम्ही ज्या आशेने बघतो त्या न्याय व्यवस्थेकडे मग आमचा मराठा समाजाचा विरस होईल. पण न्याय मागायचं तर कोणाला मागायचं आणि काय कधी न्याय मिळणार?
1 2 3 4 किती 2 पेक्षा जास्त निघून गेले, प्रश्न प्रलंबित आहे. आणि मग असं असताना मग जर हे लोक म्हणत असतील की मराठ्यांचे आम्ही कैवारी आहोत, मराठा स्ट्रॉंग मॅन, हे कितपत मला सांगा ना, ही उपमा कितपत लागू होती? काही मागितलं नाही आपल्या लोकांकडनं. हे मोठे लोक आहेत ते फार, असं हे समजतं. हे मोठे नाही आहेत, वयाने मोठे आहेत, पण ही मोठे एवढ्या करतायत कारण अनेक तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं, त्या पदावर बसवलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, म्हणून त्या पदावर गेल्यामुळे ही मोठी आहे. कोण आमदार झालं, कोण खासदार झालं, कोण मंत्री झालं. पण त्यांना एक त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या लोकांनी तुम्हाला मान दिला, मानपान दिला, तुम्हाला संपूर्ण सन्मान केला, तुम्हाला ते योग्यतेचं ठरलं समजलं, तुमच्यावर विश्वास ठेवला. जर त्यांचा आता तर विश्वासघात म्हणण्यापेक्षा त्यांचा विश्वास जर उडाला, तर हीच लोक तुम्हाला त्यांनी निवडून दिलं, ही सुद्धा तुम्हाला खाली खेचू शकतात. ही लोकशाही, त्या लोकशाहीमध्ये कोण मोठं कोण छोटं नाहीये. वयाचा आदर तर असणारच आहे, तो नेहमीच आहे. पण निदान तरुणांचं एवढा प्रश्नाचं उत्तर तर देणं गरजेचं आहे. आणि मला एक समजत नाही, साधं इथलं आपलं कुठलं कोर्ट म्हणतात तिथलं सातारचं, डिस्ट्रिक्ट कोर्ट ना, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या लेवलचं कोर्ट, तिथं पण तारीख मिळते का नाही? काहीतरी तारीख देतात ना, महिन्याची, 15 दिवसाची, जे काय असेल. सेशन कोर्टची तीच परिस्थिती, हायकोर्टची तीच परिस्थिती. मग सुप्रीम कोर्टची काय वेगळी पद्धत आहे का मला माहित नाही. सर्वोच्च न्यायालय त्यांनी तारीख दिली, तारीख माहित आहे, आणि त्या तारखेला राज्य शासनाच्या वतीने दिलेला वकील, महाराष्ट्र राज्य शासनाने, तो हजर राहत नाही. ज्या वकिलाला तुम्ही फीज देता, कोणाचे लोकांचे ना, तुमचेच पैसे, करापोटी, टॅक्स पोटी तुमच्याकडनं वसूल केलेल्या पैशावरतीच हे शासन चालतं आणि केंद्र शासन चालतं, हे जग त्याच्यावर चालतं. तुम्ही हजर राहत नाही. एवढा म्हणजे ज्या आता सुप्रीम कोर्टचे वकील म्हणजे हायली लर्नेड, सगळे बॅरिस्टर असल्या लेवलचे वकील, तुम्ही हजर राहत नाही. त्याच्यावर काही उत्तर नाही. जे ज्या कमिटीचे, या संपूर्ण आरक्षणाच्या संदर्भाचे कमिटीचे, मला वाटतं ज्यांची नेमणूक झाली होती, त्यांनी सुद्धा काय खुलासा केला नाही. नाव घेऊन मी कोणाला मोठं करणार नाही, कारण की ह्या सगळेच दोषी आहेत. एक बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो, 3 बोट आपल्याकडे असतात, तर मग बोट दाखवायच्या तर हे सगळं सगळ्यांनी बंद करावेत. करायचं तर हो म्हणा, नाहीतर लोक यांना तुम्हाला सांगतो रस्त्याने नाही, घरातनं बाहेर निघून देणार नाही. करोना आहे म्हणून आपले लोक शांत आहेत. किती वेळ लागतो, किती वेळ लागतो मला सांगा ना. लोक जेव्हा तुमच्यावरती अन्याय होत गेला, दाबत गेला, कुठं स्प्रिंग असते, स्प्रिंग बॉलपेनची स्प्रिंग असते, ती एवढी दाबली, एवढी दाबू शकतो, आणि जेव्हा जागाच उरत नाही तेव्हा ती सटक, त्याला रिकॉइल म्हणतो. रिकॉइल तो होणारच, ऍक्शनला रिॲक्शन होणार, का नाही होणार, आणि कोण थांबवणार? आणि तो उद्रेक घडला तर ह्याला जबाबदार कोण? जे नुकसान होणार, कशाचं पण नुकसान झालं, जी मानहानी होणार, जे काय होईल, त्याला ही लोक जबाबदार असणार आहे. निवडणुका येतात, प्रत्येक निवडणुकीत आश्वासन द्यायचं,
करणार झाल्यात जमाय काय कधी, आणि नावं ठेवायचे दुसऱ्यात. नावं ठेवताना एक मगाशी म्हणलं ना, तर समजा मी तुमच्या बी कोणाला नाव ठेवतो की बाबा हे नाही असं केलं, 3 बोटा माझ्याकडे आहेत ना. अहो निदान थोडी तरी जनाची नाही मनाची ह्या लोकांनी लाज राखली पाहिजे का? प्रत्येक ठिकाणी जात 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 जातीचं राजकारण करायचं असेल ना, तर मेहरबानी करून राजीनामा द्या आणि घरी बसा. जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. हा ह्या पक्षाचा, त्या तो त्या जातीचा किती दिवस चालणार आहे? काहीतरी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स होणार आहे का नाही? का फक्त नुसतं तेवढंच वेळ मारण्याचं आणि फक्त म्हणजे पॉलिटिक्स ह्याचं तुमचं सत्तेचं होणार आहे? शेवटी विचार करणं गरजेचं आहे की आज नावं ठेवताना देवेंद्र फडणवीस तो आपल्याच वयाचा आहे ना, केलं ना त्यांनी ह्याला म्हणजे आरक्षण टिकवलं, हे त्याला पुढाकार घेतलाय, त्याला नाव ठेवायचं. ठीक आहे, सत्तांतर झालं, तुम्ही सत्तेत आला, मग करा ना, ते पुढं न्या ना. का नेलं नाही? उलट तुम्ही तुमचा वकिलालाच गायब करून टाकलं. प्लेन उशिरा आला असणार का, कुठलं तरी ट्रेन गाडी पंक्चर, चाक पंक्चर झालं असं असं काहीतरी पडतोच कारण असणार काहीतरी. कमाल आहे, एवढा मोठा प्रश्न आहे आणि एवढं किरकोळ काढता मराठा समाजाला. ह्या सगळ्यांनी सांगतो ना, विसरून चालणार नाही. तुम्हाला सत्तेत राहायचंय ना, राजकारण पुढं लोकांच्या पुढे जायचं असेल तर एक लक्षात घ्या, महाराष्ट्र आहे महाराष्ट्र. इतर जातीतले जसे लोक आहेत तिथं मराठा समाज सुद्धा एक जात म्हणून आहे आणि ती निर्णायक जात आहे. माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला, जातीतला कुठलाही उमेदवार असू दे, पण मात्र त्याच्याकडनं आश्वासन घ्या की हा प्रश्न तुम्ही तडीस लावणार तरच आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नाही तर काय करायचं, उगीच आपलं मतदान करायचं आणि मग हे म्हणजे थोडंफार आपण जरा विचार करणं गरजेचं. आणि हाय टाइम काय त्याला अर्थ असतो, म्हणजे अक्षरशः कुबट वासाचा म्हणजे एवढा कुबट वास येतोय की बोलायचं. आणि त्या का करून काय बोलणार आता मला सांगा, काय बोलू शकतो? तुम्ही तरी मला काय प्रश्न विचारणार, ज्या प्रश्नाचं उत्तर मला काय माहिती? हे जेवढे प्रश्न मी आपल्याला सांगितले हे सगळे प्रश्न, माझी कृपया करून विनंती आहे की हे सगळे प्रश्नांचं उत्तर माझ्या सकट जेवढे आपल्या पिढीतले लोक आहेत, जे जनरेशन मध्ये, त्यांना माहिती झालं पाहिजे की हे आजपर्यंत का झालं नाही आणि जबाबदार कोण आहे याला, याचा खुलासा झाला पाहिजे. त्या संबंधित लोकांना आपण जाऊन विचारावं अशी हात जोडून कळकळीची विनंती आहे. माझ्या परीने मी नेहमीच परकटपणे मराठा आरक्षणाबद्दल बोलत आलेलो आहे, त्याबद्दल दुमत नाहीये. एकही शब्द इकडं तिकडं मी करत नाही. जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर कुठल्याही समाजावरती जरी अन्याय झाला त्यांची सुद्धा बाजू तितक्याच तीव्रतेने मांडत आलेलो आहे. विनंती करतो पुन्हा एकदा, कुठल्याही समाजातल्या लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. सर्व समाजाला मी समान मानतो, पण मात्र जसं इतर समाजातल्या लोकांना न्याय मिळाला, त्यांचा आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये. त्याचप्रमाणे जे असेल ते बसून एकदा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही या भूमिकेशी मी आणि आम्ही सगळे ठाम आहोत. आपण इथं आलात आणि त्यामुळं आपलं खरंच आभार मानतो.